चला, तर आजचा आपला जो 10 मिनिटाचा व्यायाम आहे तो फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचा आहे आणि करायचा आहे. व्यायाम सुरू करताना लक्षात ठेवा, आज पाण्याची बाटली एक लागणार आहे. पाण्याच्या बाटलीसोबत आज आपण व्यायाम करतोय. 10 मिनिटात टायमिंग लावतोय, मॅडम काउंट करतील, मी व्यायाम करतो. फुल एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. ओके, चला पहिल्यांदा वॉर्म अप सुरुवात करू. ओके, हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक. मान पुढं मागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात पाठी मागून पुढं. 1 2 3 4 फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे. 7 8 9 10. 10 उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 गुडघे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पायाचा घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायात अंतर. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ह्या सोबत राहायचं. फुल पॉझिटिव्ह राहायचं आहे. ओके, हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आपण 20 जंप करतोय. 20 नवीन लोकांनी आता इथून पुढचा जो काय सेट असणार आहे पहिल्यांदा बघत असाल, रिपिटेशन कमी. रिपिटेशन म्हणजे काय? काउंट. जे आपण 10चा मी करतोय तर तुम्ही 5 किंवा 6, मी 20चा केला तर 7 लय पहिल्या दिवशी करायचं नाही. चला स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टॉप. पाण्याची बॉटल घ्या. हा, पाण्याची बाटली भरलेली पाहिजे. ओके, हा. भरलेलं पाणी, बाटलीतलं पाणी वर्कआउट करता करता पिलं गेलं पण पाहिजे. हो, पाणी पित पित केलं तरी चालतंय बरं का, काय अडचण येत नाही. पाणी शरीरात अंदाजे 3 ते 7 लिटर आपल्याला दिवसभरामध्ये घ्यायचं आहे. ओके, चला सुरुवात करूया. हां, पहिल्यांदा पायात अंतर घ्या. हां, 1 परत वर. 2 3 4 5 6 7 8 9 नवीन लोकांनी रिपिटेशन कमी. 10. 10. आता उलटच्या दुसऱ्या बाजूला उलट दिशेने. 1 2 फुल पॉझिटिव्ह राहायचं. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10. आता पाण्याची बाटली आपण 1 लिटर पाणी घेणार आहे. 1 लिटर पाणी म्हणजे जवळजवळ पाणी बाटलीचं वजन धरलं, 1 लिटर पाणी आणि बाटलीचं वजन किमान 1 किलो तरी वजन आपलं होतं. याचं 1 किलो वजन घेऊन आपण वर्कआउट करतोय, लक्षात ठेवायचं. ओके, हां. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लय भारी, लय भारी. व्हेरी गुड, 1 नंबर. तुमची एनर्जी, तुमचा पॉझिटिव्हपणा तुमच्या शरीरात असा जाणवला पाहिजे की बस
तुमच्या शरीरात एवढं चेंजेस काहीतरी व्हायला लागले असं वाटलं पाहिजे. हां, आता हा काही जणांना नाही जमला तरी अडचण नाही. पुढचा पाय बेंड करतोय, पुढचा पाय बेंड. जर नाही जमलं, वाकून काही जणांना पोट जास्त असेल, जमत नाही, तर त्यांनी फक्त हे असे उभं राहून केलं चालतंय. बाकीच्यांनी पुढे वाकायचं आहे. 1 2 3 4 हां, 5 6 7 8 व्हेरी गुड. 9 आणि 10. पाय बदलायचा, पायात दोन्ही पायात अंतर, पुढचा पाय बेंड, पुढे वाकायचा आहे. ओके. हां, 1 2 व्हेरी गुड. 3 4 5 6 7 8 9 10. 10. लय भारी, लय भारी. व्यायामाला कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा, सगळं सोपं आहे. फक्त सवयींचा खेळ आहे. सवयी एकदा करायला लागल्या, चांगल्या सवयी परत. आता तुम्ही ब्रश करताय, उठल्या उठल्या ब्रश करायची सवय आता हे झालं का तुम्हाला? आवर्जून आठवण करायला लागतं का नाही? ब्रश करायची सवय म्हणजे ज्या सवय लागून गेल्या कायमच्या त्या ऑटोमॅटिक झाल्या चालू. तसंच व्यायामाची सवय लावून घ्यायची आहेत. आता बघा, पायात अंतर, पुढं वाकायचं नाही. हा भाग म्हणजे पूर्ण आपला गुडघ्यापासूनचा हा जो लोअरचा हे आहे तो असा खाली गेला पाहिजे स्क्वॉटमध्ये. ठीक आहे. 1 1 2 2 3 4 5 5. आता हात बदला. 6 7. नवीन लोकांना थांबा. 8 9 आणि 10. ओके, व्हेरी गुड, लय भारी. सगळं जमतंय. ज्यांना जंप करायचं नाही त्यांनी फक्त खाली हात घेऊन वरती उभं राहायचं. व्यायामात फक्त सातत्य पाहिजे आपल्याला. हां, 1 2 आता हा पाय वर उचलताना खालचा पाय उचलला नाही पाहिजे. पाय खालचा उचलला तर खाली मागं डोक्यावर पडशील शिस्तीत. 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 व्हेरी गुड. नवीन लोक सात. थांबलं चालतंय. 6 5 4 3 2 1. लय भारी, लय भारी. जबरदस्त. सगळं शक्य आहे, सगळं जमतंय. पायात अंतर, एकाच पाया बाटली घेतो आपण. 1 2 3 जायला थोडं हात तिकडं. 4 5 6 7 8 9 10. 10. दुसऱ्या हातात घ्यायची, दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आणि 10. सगळं शक्य आहे, फक्त इच्छाशक्ती. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला कोण म्हणत नाही, म्हणजे आपण स्वतःला सांगायचं आहे की आपल्याला हे करायचंच आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणीही घडवू शकत नाही. ओके. हां, फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे. फुल पॉझिटिव्ह. चला कमॉन. हां, पुढचा सेट. पाण्याची बॉटल पुढं, गुडघा तिरका क्रॉस गेला पाहिजे. आता हा सेट छातीच्या खालचा बरगड्या, तिथली फॅट आणि हा क्रॉस. ओके, इथं होतं होईल. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लय भारी, लय म्हणजे लय भारी. तुम्हाला फक्त ॲक्शन घ्यायची आहे. परफेक्शनच्या नादाला लागायचं नाही. काय झालंय, सगळ्यांनी सांगून आपल्याला वाटतंय माझा व्यायाम चुकतोय काय, मला जमल का, ह्याच्यामुळे आपण व्यायामाच्या नादाला लागण चालू आहे. अजिबात घ्यायचं नाही. तुम्ही फक्त सुरुवात करा. हां, आता बघा, एक पाय पुढे घेणार आहे. 1 1 2
पुढचा पाय बेंड केलाय. ज्यांना बेंड होत नसेल, त्रास होत असेल तर उभं राहायचं स्ट्रेट चालतंय. 5 6 आता शक्यतो इथं खाली जाताना श्वास सोडायचा. 7 तुम्ही श्वास नाही जरी सोडला तर ती संत गतीने श्वास चालूच राहतो. 9 10 10 पाय बदलायचा दुसरा पाय. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. हा लास्टचा सेट करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 8 9 9 आणि आणि 10. 10. तर अशा पद्धतीने आपलं 10 मिनिटाचा आजचं वर्कआउट झालेलं आहे. आता आपण 1 मिनिटात चॅलेंज करतोय, ते म्हणजे पाणी. आज आपण 1 मिनिटाचं चॅलेंज करूया की थोडं फास्ट जॉगिंग करूया. ठीक आहे, फास्ट जॉगिंग करूया आपण. 1 मिनिट फास्ट जॉगिंग करतोय. पाण्याची बॉटल समोर हातात घेऊया आणि जॉगिंग समोर. ठीक आहे, ओके. पाण्याची बॉटल समोर. 1 मिनिटात टायमिंग लावतोय. ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढंच करायचं. ओके, हां, मी टायमिंग लावतो. म्हणजे आज कार्डिओ पण पूर्ण होईल हां, आपला. आज कार्डिओ पण होतोय आणि सगळाच वर्कआउट होतो. ओके, 1 2 3 स्टार्ट. हां, थोडं बेंड व्हायचं आहे. पाण्याची बॉटल समोर. लय भारी, लय थोडं भारी. हळूहळू केलं तरी हां, चालेल. सुरुवातीला हळूहळू करा, गडबड करायची नाही. लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. आपली शरीराची ताकद, कुवत, प्रतिकारशक्ती सगळी जी काय आहे ते स्वतः ओळखायचं, गडबड करायची आणि नाही. खूप भारी वाटतं की सगळेजण व्यायाम करायला लागलेत. बऱ्याच जणांचे फोन येत आहेत, ते ऐकून इतकं भारी वाटतंय की मस्तच, की तुम्हाला एक चांगली सवय लागते व्यायामाची. असंच हेल्दी राहा, आनंदी राहा, फिट राहा. पायात बेंड व्हायचं आहे. व्हेरी गुड. 1 मिनिट आहे फक्त टायमिंग. आपलं 1 मिनिट टायमिंग पूर्ण झालेलं आहे. दम भरला असेल तर गुडघ्याच्या वरती हात ठेवायचा. आणि प्रत्येकाने 1 मिनिटच केलं पाहिजे असं काही नाही. काही जणांना 30 सेकंद होतील, काही जणांना 40 सेकंद होतील. जेवढं होईल, जमेल तेवढं करा. हां, गडबड करायची नाही. आपल्याला हळूहळू आपली स्ट्रेंथ वाढवत जायचं आहे. तर तुम्ही किती टक्के आज व्यायाम पूर्ण केला, चॅलेंज किती पूर्ण केलं, त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त व्यायामाला कारणं सांगायची नाहीत.